नंदुरबार जिल्हा काकर्दे मिरची आणलेली होती विकायला, पण भाव नाही मिळत आहे जसा लागला तसा। विषय असा आहे, 7,000 रुपये क्विंटल जाते आता, 10,000ची 9,000ची अपेक्षा पाहिजे आम्हाला, बरोबर। आता परत माल काय निघणार नाही जास्त, 3,000 रुपये आता शेवटला लास्ट स्टेप। परत याच्या पुढे माल निघणार नाही। हा जो पाऊस पडला याने म्हणजे खूप खराब बोगस कंडिशन करून दिली। पाणी नाही होता 1.5 महिन्यापूर्वी पहिले पाणी नाही पडला पाऊस एकदम फार नुकसान करून दिले। जे आमचं मटेरियल लागलेलं होतं, एकरीला 80-90 हजार रुपये आम्ही खर्च केलेला होता, तो खर्च बी निघणार नाही आमचा। विषय हा आहे, ते काय करायचं आम्ही, आमचे खूप म्हणजे परिस्थिती वाईट झालेली आहे। आता एकरी 90 हजार रुपये आम्ही खर्च केला, परत आम्ही झाड बनवलं, जसं नाही तसं झाड बनवलं, मर्चिबल कागद आथरला विषय, जे नाही ते आम्ही बांबू लावले, बांबू लावून दोऱ्या बांधण्यातला, दोऱ्या बिऱ्या सर्व बांधून बुंधून सर्व व्यवस्थित, घाण नाही, तणनाशक सर्व व्यवस्थित क्लिअर करून जसं नाही तसं प्लॉट बनवले, पण भावच नाही मिळाला। विषय आहे आता आणलेलं हे शेवटला स्टॉक ह्या, याच्यानंतर लाल मिरचीचा वक्कल निघणार नाही, बरोबर। त्या शेवटली पोझिशन, त्या आम्ही काय करावं, शेतकरीला भाव मिळावा पाहिजे आमच्यासाठी। काही बी 10-12 क्विंटलचा भाव तरी पाहिजे, 10-12 क्विंटल जायला पाहिजे। 7-8 हजारमध्ये काहीच पुरवत नाही। विषय आम्हाला 15-16 क्विंटलची अपेक्षा पाहिजे, तरच आम्हाला बी काहीतरी पुरवडेल। तर विषय हा आहे, ते करायचं काय आम्ही, विषय तो आहे, ते जरा 15-16 हजार रुपये क्विंटल सरकारकडनं आम्हाला भाव मिळायला पाहिजे, तरच आम्ही पुढे काहीतरी लावू। 2 परतन 3 परतन, या वर्षी 2 परतन लावली, पुढच्या वर्षी 3 परतन लावू। 15-16 हजार रुपये क्विंटल जर भाव मिळाला तर आम्हाला काही लावायला काही विषय नाही।